वाचायचा आहे, मला एक पॅराग्राफ वाचायचा आहे, मला एवढाच टॉपिक वाचायचा, तेवढाच टॉपिक छान प्रकारे वाचा, डोळे लावून व्हिज्युअलाइज करा, तो टॉपिक 2-2 वेळा वाचा, पण सुरुवात करा. फक्त मोटिवेशन ऐकून किंवा करून मी उद्या करेल असं म्हणू नका. सांगायचं आहे की आपण दररोज अभ्यासाला का बसू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळच आहे. जेव्हा आपल्यावर संघर्ष येतात, कुठलीही एखादी कठीण परिस्थिती येते ना, तेव्हा आपण त्यामध्ये स्वतःला टाकून देतो. ठीक आहे, माझ्यावर कठीण परिस्थिती आली, देवाने मला तशी सिच्युएशन दिली, आपण रडतो धरतो, ती सिच्युएशन एक्सेप्ट करतो. पण मला सांगा, आता मी अभ्यासाला कठीण परिस्थिती, मी दररोज अभ्यास करते पण मला लक्षातच राहत नाही आणि एवढा मोठा सिलेबस मी कशी कव्हर करू, माझ्याजवळ वेळच नाही, मी घरची कामं करत आहे, मला मुलं. आपण निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये जातो, आपल्या स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढून मोटिवेट होऊन अभ्यासाला बसावं लागतं. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगत राहा, स्वतःला मोटिवेट करत राहा. आपल्या जीवनात काय आहे ना हे फक्त आपल्यालाच माहिती आहे, किती संघर्ष आपण करत आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. मग का आपण लहान मुलांसारखं वागतो? आपल्याला कोणी म्हणणार आहे का की बस तू अभ्यास कर, तुझे असे पुस्तकं आहेत, तू बस, तू फक्त अभ्यास कर, असं म्हणणार कोणी नाही आहे. आपल्याला स्वतःचा मार्ग निवडावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या कठीण परिस्थितीचा जो रस्ता आहे ना त्यावर चालावंच लागणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी 4:05 झालेली आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन केलं आणि त्यानंतर रात्री मला एक कमेंट दिसली. त्या कमेंटमध्ये दिसलं की ताई दररोज मोटिवेशनचे व्हिडिओ बघते पण अभ्यासाला सुरुवात करायची पण होऊ शकत नाही. तर त्याच प्रश्नाचे उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि थोडं मोटिवेट करणार आहे. चला तर सुरुवात करूया. आणि मैत्रिणींनो बघा, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण दररोज अभ्यासाला का बसू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळच आहे. जेव्हा आपल्यावर संघर्ष येतात, कुठलीही एखादी कठीण परिस्थिती येते ना, तेव्हा आपण त्यामध्ये स्वतःला टाकून देतो. ठीक आहे, माझ्यावर कठीण परिस्थिती आली, देवाने मला तशी सिच्युएशन दिली, आपण रडतो धरतो, ती सिच्युएशन एक्सेप्ट करतो. पण मला सांगा, आता मी अभ्यासाला कठीण परिस्थिती म्हणू शकत नाही, कारण हा आपला अभ्यास एक आपल्याला काहीतरी घडवायचं आहे म्हणून तो आपला अभ्यास करायचा आहे. पण असं समजायचं, जर आता आपण संघर्ष आला तर आपण का त्यात आपल्याला स्वतःला घालून घेतो? मग आपण असं समजायचं ना की अभ्यासही तर मला काहीतरी बनवण्यासाठीच येत आहे ना माझ्या जीवनात. पण हे आहे की जेव्हा आपल्याला करावं लागतं ना त्यामध्ये जाऊन, तेव्हा मग आपल्याला कळत नाही की आपण कधी सुरुवात करायची. आपण ती वेळेची वाट बघत असतो, उद्या करू, परवा करू, नरवा करू, असं करता करता 10 दिवस जातात आणि ती वेळच येत नाही. दररोज मोटिवेशनचे व्हिडिओ बघितले जातात, दररोज ती वेळ येते, आता नक्की मी सायंकाळी अभ्यास करेल, आता नक्की मी रात्री अभ्यास करेल, असं करता करता आपला एक दिवस वाया जातो आणि आपण काही अभ्यासाला बसत नाही. असं सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत पण झालेलं आहे. त्यामुळे यात काही वेगळं काहीच नाही आहे. फक्त आपल्या स्वतःला सांगावं लागतं की मला त्या सिच्युएशनमध्ये जायचं आहे आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी मला ते एक्सेप्ट करायची आणि ते करून दाखवायचं आहे. तेव्हाच आपण आत्ता या क्षणापासून सुरुवात करू शकतो. आपल्या जीवनात काय आहे ना हे फक्त आपल्यालाच माहिती आहे, किती संघर्ष आपण करत आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. मग का आपण लहान मुलांसारखं वागतो? आपल्याला कोणी म्हणणार आहे का की बस तू अभ्यास कर, तुझे असे पुस्तकं आहेत, तू बस, तू फक्त अभ्यास कर, असं म्हणणार कोणी नाही आहे. आपल्याला स्वतःचा मार्ग निवडावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या कठीण परिस्थितीचा जो रस्ता आहे ना त्यावर चालावंच लागणार आहे. आपण उद्याची वाट पाहू शकत नाही, कारण आपला जो उद्या येणार नाही आहे तो उद्या कधीच येत नसतो, तो आजच असतो, आत्ता असते, हीच वेळ असते. कारण ही जी वेळ आहे ना ही गेली तर पुन्हा येत नसते. प्रत्येक सेकंदाच्या जीवनाच्या टप्प्यावर एकेका वेळेच्या क्षणाचं महत्त्व माहिती आहे तुम्हाला. जे असे आकाशात म्हणजे स्पेसमध्ये जातात ना, त्यांना विचारा एका सेकंदाचं कसं महत्त्व असते. किंवा मग मॅच चालू असते आणि त्या एका सेकंदात किंवा मग एका मिनिटात जे 4 किंवा 6 लागला जातो आणि मॅच जिंकला जाते ना, त्या वेळेचं सेकंदाचं महत्त्व त्यांना जाऊन विचारा. आपल्याला माहीत आहे हे सगळं, तरी आपण का असे डिसिजन घेतो हेच आपल्याला कळत नसते. कारण आपली प्रकृती असते तशी, आपल्याला नेहमी कम्फर्ट झोन पाहिजे असते. कम्फर्ट झोन, मला सगळं वेळेवर, मला सगळं रेडीमेड मिळालं पाहिजे आणि याच रेडीमेडमुळे आपण मागे राहतो. का आपण मागे राहतो आपण? कारण आपल्याला सगळं असं हातात मिळालं पाहिजे. पैसा आहे तर येऊ दे, मला खायला आहे तर रेडीमेड आणू दे, म्हणजे कुठल्याही गोष्टीनं संघर्ष करावाच लागतो. आपण घरात काम करतो म्हणून आपल्याला जेवायला मिळतं, आपल्या मुलांना जेवायला मिळतं, आपण घरात काम करतो म्हणून आपलं घर स्वच्छ राहतं. मग आपण अभ्यास करता आपण का समोर जाऊ शकणार नाही? आपण नक्की समोर जाऊ शकू, कारण आपल्यात तेवढी क्वालिटी आहे. फक्त आपण काय करतो त्याकडे जरा दुर्लक्ष करतो, ते बाजूला ठेवतो. जे आपल्या प्रायव्हसी किंवा प्रायव्हेट झोनमध्ये आहे त्याला आपण असं दूर ढकलून देतो अभ्यासाला, आणि जे जबाबदारी आपण आतापर्यंत पूर्ण करतो त्याला जरा जास्त वेळ देतो. म्हणून आपण अभ्यासाला वेळ काढू शकत नाही, आपण अभ्यासाला बसू शकत नाही आहे. आणि खरंच रियालिटी आहे का? अशा कमेंट मला भरपूर दिसत आहे की ताई आम्ही आज सुरुवात करू, उद्या सुरुवात करू म्हणता म्हणता आमचा दिवसच उगवत नाही आहे आणि आमचा एक दिवस वाया जात आहे. तर म्हणूनच तुम्हाला सांगते की स्वतःला त्या परिस्थितीमध्ये ढकला,
1 दिवस लागेल, 5 मिनिटं लागेल, 10 मिनिटं लागतील, 30 दिवस लागतील, पण ढकला, सुरुवात करा. जेव्हा सुरुवात करू ना तेव्हाच काहीतरी शक्य होऊ शकेल. तुमच्या जीवनातच प्रॉब्लेम असतात, तुमच्या जीवनात असतात, माझ्या जीवनात असतात. आपण त्याला फेस कसं करतो ना यावर डिपेंड असते. मला माहीत आहे तुमच्या जीवनात पण भरपूर प्रॉब्लेम्स असतील, पण ते प्रॉब्लेम्स दूर करून काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल. कारण जी भरपूर अशी व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत का ती समोर रेसमध्ये आहेत, भरपूर वर्षापासून अभ्यास करतात, त्यांना अजून यश मिळालेलं नाही आहे. पण आपल्याला जर त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचायचं असेल ना तर काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि त्यासाठी खरंच ना मेहनत करावी लागेल. जोपर्यंत आपण मेहनत करणार नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि मैत्रिणींनो बघा, आपल्या सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात की आपल्याला असं वाटते की मी जे वाचलं ते मी विसरूनच जाते, मी दररोज अभ्यास करते पण मला लक्षातच राहत नाही, आणि एवढा मोठा सिलेबस मी कशी कव्हर करू, माझ्याजवळ वेळच नाही, मी घरची कामं करत आहे, मला मुलं सांभाळावी लागत आहे. तर सगळ्यांनाच कारणं आहेत. पण फक्त मी स्वतःला अशी सांगते की मी आज एक वेळा वाचून तर बघते ना, मी पुस्तक ओपन तर करते ना, आणि मी ते लाईन वाचून तर बघते, मी रिव्हिजन करते. म्हणून मी स्वतःला मोटिवेट करत असते. कारण अभ्यास करण्याची अशी इच्छा होत नसते, ती आपल्याला प्रगट करावी लागते आपल्या मनात. आणि दररोज परीक्षेची डेट नाही आहे आणि आता मी अभ्यास कसा करू, मोटिवेशन खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि जेव्हा आपण स्वतःला सांगत राहू ना की मला करायचं आहे, मी एक लाईन 2 वेळा वाचणार आहे, माझं वाचलेलं सगळं लक्षात राहणार आहे आणि मी काहीतरी करून दाखवणार आहे, तेव्हाच काहीतरी होईल. कारण ना एवढं सोपं राहत नसतं. दररोज अशी अनेक कारणं येतात आपल्या जीवनात की आपल्याला डिमोटिवेट करतात. आपण निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये जातो. आपल्याला स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढून मोटिवेट होऊन अभ्यासाला बसावं लागतं. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगत राहा, स्वतःला मोटिवेट करत राहा, आणि तेव्हाच आपण करू शकू. आणि असे रिझन तर कधीच द्यायचे नाही. जोपर्यंत आपण रिझन देऊ ना तोपर्यंत आपल्याला मार्गच मिळणार नाही. फक्त स्वतःला सांगा मी करणार आहे, मी केलेलं आहे आणि मी करून दाखवेल, असं स्वतःला व्हिज्युअलाइज करा. तेव्हाच आपण प्रत्येक जी पातळी आहे ना ती एक पातळी पायरी गाठत समोरच्या टप्प्यापर्यंत पोहोचू. मी सांगते ना तुम्हाला, करा, सुरुवात करा. जेव्हा कराल ना, खरंच मी सांगते ना, 6 तास 7 तास झोप झाली तरी काही तब्येत खराब होत नाही. थोडं विकनेस फील होतं, पण थोडं दुपारी आपण अर्धा तास रेस्ट करू शकतो. पण तुम्ही सुरुवात तर करा. सुरुवात करू तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. फक्त 10 मिनिटं द्या. 10 मिनिटात ठरवून घ्या की मला फक्त अर्धा पेज वाचायचा आहे, मला 1 पॅराग्राफ वाचायचा आहे, मला एवढाच टॉपिक वाचायचा, तेवढाच टॉपिक छान प्रकारे वाचा. डोळे लावून व्हिज्युअलाइज करा. तो टॉपिक 2 वेळा वाचा, पण सुरुवात करा. फक्त मोटिवेशन ऐकून किंवा करून मी उद्या करेल असं म्हणू नका. 10 मिनिटं स्वतःला द्या. कामं 10 मिनिटासाठी बाजूला ठेवा. 10 मिनिटं स्वतःला देऊन ते 1 पेज वाचा. एका पेजमध्ये तुम्ही 3 वेळा रिव्हिजन करा. सकाळी उठल्यानंतर बघा, तुम्हाला वेगळंच फील होईल. ते 10 मिनिटं जो तुम्ही असं छान मनापासून अभ्यास कराल ना, तो असा एक वेगळी जिद्द तयार करतो आपल्या मनात, आणि तीच जिद्द आवश्यक असते काहीतरी करून दाखवण्यासाठी. असा अभ्यास करा. तर मैत्रिणींनो, चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्ता या क्षणाला सुरुवात करा. मोटिवेशन ऐकून फोन ठेवून द्या, पण पुस्तक हातात घ्या. पुस्तक हातात घेऊन स्वतःला मोटिवेट करा. 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण सुरुवात करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या. बाय.